तर केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या आईवडिलांची लोणावळा पोलिसांकडून 12 तास चौकशी करण्यात आली। शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून सियाच्या आईवडिलांची चौकशी सुरू होती। यापूर्वी सियाच्या भावाची देखील पोलिसांकडून 10 तास चौकशी करण्यात आली। सियाच्या भावाच्या चौकशीमध्ये काही महत्त्वाची माहिती समोर आली अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। तर सियाचे चेतन सोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तुम्हाला होती का? तिने याबाबत तुम्हाला काही सांगितलं होतं का? असा प्रश्न सियाच्या आईवडिलांना विचारण्यात आला। यावरती सियानं आम्हाला तिच्या प्रेम प्रकरणाबाबत कधीही सांगितलं नव्हतं, याची माहिती आत्ता आम्हाला समजली। त्यानंतर दुसरा प्रश्न, सियावरती केतन सोबत लग्न करण्यासाठी तुम्ही दबाव टाकला होता का? यावरती उत्तर दिलंय त्याच्या आईवडिलांनी, आम्ही सियावरती लग्नासाठी कोणताही दबाव टाकलेला नव्हता। मग प्रश्न असा होता की सियानं चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? तर सियाचे चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे असं एकदाही सांगितलेलं नाही। सियाच्या संमतीनं केतनशी लग्न जुळवलं होतं का असा प्रश्न विचारण्यात आला। यावरती सियाचा होकार आल्यावरच आम्ही लग्न करण्याचं ठरवलं, तिची संमती होती म्हणूनच साखरपुडा देखील झाला असं उत्तर सियाच्या आईवडिलांनी दिलं। मग सियाला केतनचा स्वभाव आवडत नव्हता का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला। साखरपुडा झाल्यावर ते अनेकदा भेटले, फिरायला सुद्धा गेले। सियाना केतनचा स्वभाव पटत नाही अशी तक्रार कधी केली नाही असं सियाच्या आईवडिलांनी सांगितलं। मग सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का असा प्रश्न विचारण्यात आला। यावर सिया आमची लाडकी लेक आहे, त्यामुळे आम्ही कोणतीही जबरदस्ती केलेली नाही असं तिच्या आईवडिलांनी सांगितलं। लग्न ठरल्यानंतर सिया चेतनला भेटत होती याची तुम्हाला माहिती नव्हती का? तर याबाबत आम्हाला काहीच कल्पना नव्हती असं सियाच्या आईवडिलांनी सांगितलं। केतनच्या हत्येचा कट रचला जात होता याबाबत तुम्हाला कल्पना होती का असाही सवाल केला गेला। तर सियानं असं काही केलं असेल यावरती आमचा आजही विश्वास बसत नाही असं आईवडिलांनी दिलेलं उत्तर। तब्बल 12 तास सियाच्या आईवडिलांची चौकशी झाली। तर हत्येचा काही कट रचला जातोय किंवा रचला गेलाय याबद्दल मनात शंका येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं उत्तर सियाच्या आईवडिलांनी दिलं।